वानोशी हे नाव पहिल्यांदा जेव्हा गुगल मॅपवर शोधलं तेव्हा महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला असलेलं आणि हिरव्यागार सदाहरित जंगलाच्या पट्ट्यात वसलेलं पश्चिम घाटातलं एक सुंदर गाव दिसलं. वानोशीचं पहिलं दर्शन खूप उत्सुकता निर्माण करणारं होतं. कडक उन्हाळ्यात वानोशी फॉरेस्ट होम या ठिकाणी जाण्याचा प्लॅन केला तेव्हा उन्हाचा त्रास होईल का अशी धाकधूक होती. पण आंबोलीचा घाट पार केला आणि आसमंत बदलून गेला आणि जेव्हा वानोशी फॉरेस्ट होमस्टेला पोचलो तेव्हा तिलारीचं खळखळणारं पात्र बघून आम्ही योग्य जागा निवडल्याची खात्री झाली. तिलारीचं खोरं हे महाराष्ट्राचं दक्षिण टोक आहे. 2 दशकापूर्वी बांधलेल्या या धरणाच्या खोऱ्यात महाराष्ट्रातलं सर्वात जास्त घनदाट जंगल आहे. पट्टेरी वाघापासून ते जंगली हत्तींपर्यंत सर्व प्राण्यांचा या परिसरात मुक्त वावर आहे. याच खोऱ्यात प्रवीण देसाई या अवलियांनी उभारलेली भन्नाट जागा म्हणजे वानोशी फॉरेस्ट होमस्टे. याच होमस्टेला आम्ही 4 दिवस मुक्काम करणार होतो आणि आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करणार होतो. तिलारी आणि दोडामार्ग परिसरातील जंगलं, नद्या, पशु, पक्षी, देवराया यापैकी आम्ही काय काय बघितलं आणि काय अनुभव घेतले या सगळ्या माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमचं हरिफी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आमच्या हरिफी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्र दाखवायला आम्ही परत एकदा बाहेर पडलेलो आहे आणि यावेळेस महाराष्ट्रातल्या अतिशय सुंदर आणि घनदाट जंगलात आम्ही जाणार आहे. सकाळी आम्ही जवळपास 4:30 वाजता निघालो होतो आणि 4 तासामध्ये जवळपास 250-300 किलोमीटर अंतर आम्ही कापलेलं आहे. आंबोलीत आता आम्ही जाऊ. आंबोलीत स्वागत खूप सुंदर पावसाने झालेलं आहे. मान्सूनपूर्वच्या या सरींनी आंबोलीचा आधीच हिरवागार असलेला परिसर आता ओला कंच झालेला आहे आणि फार सुंदर आमचं स्वागत झालेलं आहे. खूप मस्त रोड आहे. जरासा मध्ये आम्हाला फक्त खराब रोड लागला पण ओव्हरऑल सगळा रोड खूप मस्त आहे आणि त्यामध्ये पाऊस, त्याच्यामुळे प्रवास करायला खूप छान वाटतंय. भर उन्हाळ्यामध्ये आम्हाला निघाल्यापासून अजूनही ऊन लागलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आमचा प्रवास आत्तापर्यंतचा अत्यंत सुखकर झाला आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत कारण परत एकदा नवीन ठिकाण एक्सप्लोअर करायचं आहे. कुठलं तिलारीच्या खोऱ्यातील वानोशी फॉरेस्ट होमस्टेला जाण्यासाठी आम्ही पुण्यातून पहाटे 4 वाजता निघालो होतो. पुणे ते वानोशी हे अंतर 400 किलोमीटर आहे. मेचा पहिला आठवडा होता आणि उन्हाचा त्रास टाळण्यासाठी आम्ही शिरस्त्याप्रमाणे पहाटे प्रवास सुरू केला. सूर्याला तळपण्यासाठी फारसा वेळ न देता आम्ही 3-4 तास सलग प्रवास करून आंबोलीच्या वाटेला लागलो. जसा पुणे बेंगलोर महामार्ग सोडला आणि उजवीकडे वळालो तशी रस्त्याच्या दुतर्फा झाडांची गर्दी दिसायला लागली. आजरा ते आंबोली हा रस्ता देखील अतिशय सुंदर आणि निसर्ग संपन्न आहे. आंबोलीला पोचण्याआधीच पावसाने सुंदर सलामी दिली आणि उन्हाचा कडाका मोडून पडला. काही क्षणात वातावरणात बदल झाला. आंबोलीच्या घाटाची वळणावळणाची वाट आता ओली झाली होती. या वाटेवरून आम्ही कोकणात उतरत होतो. कोकणात उतरल्यानंतर आम्ही ब्रेक घेतला तो सावंतवाडीतल्या प्रसिद्ध खानावळीमध्ये. आपण सावंतवाडीतल्या एकदम प्रसिद्ध अशा साधले मेसमध्ये आहोत. साधले मेस ही 2 मेस आहेत सावंतवाडीमध्ये, एक भालेकर एक दुसरी साधले. भालेकर ही त्यांना मासे खायचे त्यांच्यासाठी आहे आणि साधले मेस जी आहे ती आहे व्हेज लोकांसाठी. आज अर्थात घरच्यांबरोबर आहे त्यामुळे व्हेज खाण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आपल्याला आणि म्हणून आपण इथं व्हेज जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो आहोत. अतिशय सुंदर साधं सात्विक अन्नाची ही थाळी, त्यामध्ये जर का तुम्ही थाळीत बघितलं तर टिपिकल कोकणातली वाटाण्याची उसळ, ताक, कोशिंबीर आणि चपात्या असं हे जेवणाचा आस्वाद आपण घेणार आहे. इथली सोलकढी खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे इथल्या सोलकढीचा आस्वाद घ्यायला जर का इथं आलात तर विसरू नका, सावंतवाडीची साधळे मेस चुकवू नका. सावंतवाडीतला मोती तलाव आणि प्रसिद्ध राजवाडा आम्ही मागे टाकत आता महाराष्ट्राच्या शेवटच्या तालुक्यात प्रवेश करत होतो. दोडा मार्गातल्या वानोशी फॉरेस्ट होमस्टेला आमचा मुक्काम होता. सावंतवाडी सोडल्यापासून दोडा मार्ग हा महाराष्ट्रातला सर्वात सुंदर तालुका आहे याची खात्री पटली होती. सावंतवाडी ते वानोशी हे अंतर 36 किलोमीटर आहे. दोडामार्ग तालुक्यातला हा संपूर्ण परिसर जल, जंगल, जमीन या 3ही गोष्टींमध्ये प्रचंड समृद्ध आहे याची प्रचिती पावला पावलावर येत होती. नमस्कार, आज आम्ही पहाटे निघालो होतो
आंबोली सावंतवाडी मार्गे आमचा प्रवास झाला आणि आता आम्ही फायनली आलो आहे वानोशी फॉरेस्ट होमस्टेला. इथे आम्ही 4 दिवस राहणार आहोत. बऱ्याच वेगवेगळ्या जागा आम्ही बघणार आहोत, एक्सप्लोअर करणार आहोत आणि तिलारीचं जे जंगल आहे ते आम्ही बघणार आहोत. तुम्ही जेव्हा इथे आतमध्ये येता तेव्हाच एक तुम्हाला पाटी दिसते की स्ट्रेस फ्री झोनमध्ये तुम्ही एंटर करत आहात आणि खूप पॉझिटिव्ह अशी वाईब आहे या जागेची आणि खूप घनदाट आणि भन्नाट जंगल आहे. इथे तुम्ही बघू शकता, इथे जंगलामध्ये हे ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत. सेन्सरचे ट्रॅप कॅमेरे आहेत. त्याच्या समोर जर हालचाल झाली तर ते समोरची त्यावेळची जी इमेज आहे ती कॅप्चर करतात आणि असे बरेच ट्रॅप कॅमेरे या जंगलामध्ये लावलेले आहेत. आणि आम्ही ज्या जंगलामध्ये आत्ता फिरतोय तिथे आम्ही 2-3 पाणवठे सुद्धा बघितले की ते गव्यांसाठी केलेले आहेत. सो या एरियामध्ये गवे हे अगदी सर्रास फिरतात. त्याच्या महाराष्ट्राचं ॲमेझॉन ज्याला म्हटलं जातं अशा तिलारीच्या जंगलात आपण फिरतोय आणि या जंगलात फिरताना इथे एक आर्टिफिशियल पॉन्ड केलेलं आहे. हे पॉन्ड विशेषतः केलेलं आहे ते या भागातल्या गव्यांसाठी. आम्ही आत्ता तिलारीमधल्या ज्या जंगलामध्ये फिरतोय तिथले गवे हे अतिशय कॉमन क्रिएचर आहे. म्हणजे कुठेही ते गवे दिसतात आणि इथं आत्ता आजूबाजूला जंगल आहे सगळं. ते खूप घनदाट जंगल आहे पण या सगळ्या परिसरात भरपूर गवे आहेत. गव्यांचे कळप आहेत. वानोशी फॉरेस्ट होममधला पहिला दिवस प्रवासातच संपला. दुसरा दिवस उजाडला तो वानोशीमधल्या असंख्य पक्ष्यांच्या किलबिलाटानं. वानोशी फॉरेस्ट होमचं मुख्य आकर्षण म्हणजे इथून हाकेच्या अंतरावर वाहणारी तिलारी नदी. सकाळीच कॅमेरा घेऊन आम्ही मॉर्निंग वॉकला बाहेर पडलो. वानोशी जवळचं तिलारीचं पात्र खूपच लोभस आहे. स्वच्छ, नितळ, खळाळणाऱ्या नदीच्या काठी बसण्याचा अनुभव खऱ्या अर्थानं स्वर्गीय होता. नमस्कार. आम्ही आत्ता सकाळी सकाळी बाहेर फिरायला पडलोय आणि इथे आल्या एका नदीच्या काठी आम्ही आलोय आणि तुम्हाला जर आवाज येत असेल तर हा धनेशचा आवाज आहे. इथे वरती बसला आहे आणि बराच वेळचं त्याचं कॉलिंग चालू आहे. तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल पण आत्ता एकच आहे. युजली 2 एकत्र बघायला मिळतात, जोडीने फिरतात ते, पण आत्ता तो एकच आहे. अजून दुसरा तरी आलेला नाही आहे. वानोशीच्या एका अत्यंत लँडमार्क आणि सुंदर अशा ठिकाणी आपण आत्ता उभे आहोत. माझ्या मागं जे दिसतंय ना ते जवळपास 20-25 फुटाचा घेर असलेलं शिडीमाचं झाड आहे. शिडीमाचं झाड ही गेल्या काही वर्षांमध्ये या जागेची, इथल्या सगळ्या पर्यावरणाची एक ओळख बनलेली आहे. मी असं का म्हणतो आहे कारण की हे शिडीमाचं झाड जर का बघितलं तर खूप जुनं, ऑलमोस्ट 500-600 वर्षापूर्वीचं हे झाड दिसतंय. ह्याचा जो व्यास आहे ह्याच्या खोडाचा तो जवळपास 15-20 लोक उभे जरी राहिले तरी त्यांच्या हातामध्ये मावणार नाही इतका मोठा व्यास आहे. आणि या झाडाच्या समोर एक्झॅक्टली तिलारी नदीचं अत्यंत सुंदर असं पात्र आहे. या तिलारी नदीच्या आजूबाजूला असणारे पक्षी, इथे असणारे प्राणी, त्यामुळे या सगळ्या परिसराला एक वेगळा आयाम प्राप्त होतो. आपला निसर्गाचा अनमोल ठेवा आहे आणि हा अनमोल ठेवा तुम्हाला कुठे अनुभवायला मिळतो तर तो म्हणजे वानोशीच्या या वानोशी फॉरेस्ट होमस्टेमध्ये. या जागेला जरूर भेट द्या. नमस्कार. आपण आत्ता आहोत वानोशी फॉरेस्ट होमस्टेमध्ये. हा वानोशीचा एंट्रन्स आहे. इथून आतमध्ये कच्चा रस्ता जातो. छोटासा रस्ता आहे पण गाडी आरामात तुमची जाऊ शकते आणि हा थेट वानोशीच्या दारामध्ये जातो. खूप सुंदर असा एरिया आहे, मस्त असा रस्ता आहे. तुम्हाला खूप काही गोष्टी इथे दिसू शकतात. वानोशी फॉरेस्ट होमस्टेमध्ये मुक्काम असताना जे काही भन्नाट अनुभव आले त्यातला एक अनुभव म्हणजे आम्हाला तिथे दिसलेल्या गव्यांचा कळप. आम्ही ज्या रूममध्ये होतो त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या मैदानात आम्हाला रात्री मोठा गव्यांचा कळप दिसला. आम्ही जेवत असतानाच प्रवीण आला आणि आम्हाला गंमत दाखवतो म्हणून मागच्या मैदानावर घेऊन गेला. तिथे अंधारात आम्हाला आधी दिसले ते पांढरे पाय आणि त्या पायांवर असलेली काळी मोठीच्या मोठी धुडं. आम्ही इथे काल रात्री या मैदानावरती जवळजवळ 15 ते 20 गव्यांचा कळप बघितला. अंधारामध्ये होते
आणि पटकन ते आतल्या जंगलामध्येही गेले, पण एक 20 सेकंद आम्ही ते गवे बघू शकलो आणि व्यवस्थित सायटिंग झालं. यू आर एंटरिंग ए स्ट्रेस फ्री झोन हे वाक्य ज्या पाठीवर लिहिलेलं आहे ती जागा म्हणजे वानोशीची फॉरेस्ट होमस्टे. हे जे वाक्य आहे ते इथं इतकं यथार्थ आहे की इथं आजूबाजूला असणारं जंगल, पक्ष्यांचा अधिवास, त्यानंतर इथं रात्री दिसलेले गवे आणि इथं प्रचंड आजूबाजूला सुंदर असणाऱ्या देवराया ज्या वर्षानुवर्षापासून जतन केलेल्या आहेत आणि अगदी या सगळ्या प्रॉपर्टीतनं वाहणारा एक मोठा ओढा 12 महिने तो वाहत असतो. आत्ता उन्हाळ्यात सुद्धा तो वाहतोय आणि अगदी 2 किलोमीटर असणारी नदी. अतिशय सुंदर जंगल या सगळ्या परिसरात राखलं आहे आणि गेल्या 6-7 वर्षांपासून हा फॉरेस्ट होमस्टे जो सुरू झालेला आहे त्याला आता फळं लागायला सुरुवात झाली आहे, कारण की या सगळ्या परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा अधिवास वाढायला लागलेला आहे. तुम्ही जर का खरंच कुठल्या जागेच्या शहरात असाल ना की तुम्हाला 4 दिवस कुठंतरी तुमच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून लांब यायचे आणि राहायचे, तर ती जागा किंवा तो वेळ घालवण्यासाठी ही यथार्थ जागा आहे स्ट्रेस फ्री झोन असलेली वानोशीची फॉरेस्ट होमस्टे. आणि मागं शेकरूचा आवाज झाला आणि आम्हाला या जंगलामध्ये शेकरू दिसलं. शेकरू म्हणजे देवखार त्याला म्हणतात, महाराष्ट्राचा तो राज्य प्राणी आहे. पण हा एक त्याला म्हणतो आपण की एक उदाहरण होतं की इथली इकोसिस्टीम कशी फ्लरिश होती आहे. महाराष्ट्राची शान असलेला ग्रेट पाईड हॉर्नबिल किंवा ज्याला म्हणतो आपण महाधनेश, ज्याला जंगलाचा शेतकरी असं म्हणलं जातं, त्या शेतकऱ्याचं संवर्धन व्हावं, त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी महाराष्ट्रातले काही तरुण काम करत आहेत. देवरुखचे प्रतीक काटे आणि शार्दूल केळकर ही 2 मुलं या धनेश पक्षाचं संवर्धनासाठी राबत आहेत आणि त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्रवीण देसाई यांच्या वानोशी फॉरेस्ट मध्ये हे आर्टिफिशियल घरटं त्यांनी एक प्रकारे लावलेलं आहे. ही जी खोली किंवा एक तुम्हाला एक कॅबिन दिसते लाकडाचं, ह्याच्यामध्ये धनेश पक्षी येऊन त्याचं घरटं करेल अशी अपेक्षा आहे. अजून या घरट्यामध्ये धनेश पक्षी आलेलं नाही आहे. आपण आशा करूया की धनेश पक्षी इथे येईल आणि त्याचं कुटुंब इथं नांदेल आणि त्यांचं संवर्धन होईल. वानोशीकडे येताना कुडसे गावाच्या अलीकडे 1 किलोमीटर डांबरी रस्ता सोडला की तुम्ही आत येता आणि ही छोटी गाडी वाट किंवा एक पायवाट आत घेऊन जाते. इथं छोटीशी पाटी आहे वानोशीच्या गेटवरती, बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणून. खरं तर सगळाच भाग म्हणजे बायोडायव्हर्सिटी पार्क ते जंगल आहे, पण त्यांनी खूप छान प्रयत्न केलेले आहेत. बांबूच्या आधाराने पाटी लावली आहे आणि इथं आल्यानंतर तुम्हाला दिसतं की छोटं गाड्यांसाठी पार्किंग आहे. तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करू शकता आणि त्यानंतर हा सगळा होमस्टेचा जो परिसर आहे तो सुरू होतो. वानोशी फॉरेस्ट होमस्टेला एकूण 5 कॉटेजेस आहेत. पॅराडाईज, मलबार अशी त्यांची नावं मोठ्या कल्पकतेने ठेवली आहेत. स्वच्छ आणि ऐसपैस असलेल्या कॉटेजेसमध्ये राहण्याचा अनुभव हा सुंदर होता. ज्यांना पक्षी निरीक्षण करायचंय त्यांच्यासाठी वानोशी म्हणजे तर नंदनवनच आहे. वानोशीच्या कॉटेजेस समोर असणारं डायनिंग आणि प्रवीणनं 4 दिवस विविध कोकणी पदार्थ खायला घालून केलेलं आदरातिथ्य तुम्हाला अनुभवायचं असेल तर वानोशी फॉरेस्ट होमस्टेला मुक्काम हा केलाच पाहिजे. वानोशी फॉरेस्ट होमस्टेमधलं अजून एक अट्रॅक्शन म्हणजे इथं त्यांनी तयार केलेलं बटरफ्लाय गार्डन. इथं विशिष्ट प्रकारची झाडांची लागवड, फुलझाडांची लागवड करून तिथं त्यांनी अनेक प्रकारची फुलपाखरं या छोट्याशा बटरफ्लाय गार्डनमध्ये इथं येताना तुम्हाला दिसू शकतात. अगदी ब्लू मॉर्मॉनपासून ते टायगर मॉथ आणि अजून वेगवेगळ्या प्रकारची अनेक फुलपाखरं इथं कायम तुम्हाला दिसतात. ज्यांना फुलपाखरांमध्ये इंटरेस्ट आहे किंवा फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी त्यांचं इथं भरपूर वेळ चांगला जाऊ शकतो. खूप नवीन नवीन फुलपाखरं त्यांना इथं बघायला मिळू शकतात. वानोशी फॉरेस्ट होमस्टेमधली आम्हाला आवडलेली एक भन्नाट आणि आवडती जागा आता मी तुम्हाला दाखवणार आहे. ही आहे आम्हाला आवडलेली जागा. जस्ट फॉरेस्ट होमस्टेच्या मागे हा नॅचरली तयार झालेला एक ओढा आहे आणि आत्ता भर उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी पाणी या ओढ्याला आहे आणि त्यांनी ओढ्याच्या वरती अशी एक छान पुढे येणारी जागा तयार केली आहे. थोडंसं मचाणासारखं त्यांनी हे केलेलं आहे. तुम्ही इथे खाली ओढ्यामध्ये छान उतरू शकता आणि ह्याच्यामध्ये खेळूसुद्धा शकता.
सुंदर अशी जागा आहे, शांतता आहे आणि पाण्याचा आवाज. नमस्कार. मगाशी आपण जे दोन हे बघितल्या रूम्स बघितल्या, मलबार आणि पॅराडाईज, त्या नॉन ए सी आहेत. आणि ही जी रूम आहे ही ग्लास कॉटेज आहे. ही ए सी रूम आहे. 2+1 असे 3 माणसं याच्यामध्ये राहू शकतात. खूप क्रिएटिव्ह आणि छान ही रूम त्यांनी केलेली आहे. तिन्ही साईडला त्यांनी ग्लास डोअर केलेले आहेत, पडदे वगैरे लावलेले आहेत आणि आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. सो तुम्हाला पूर्ण व्ह्यू एन्जॉय करता येऊ शकतो. इथे समोर त्यांनी छोटासा एरिया केलेला आहे की जिथे चेअर्स आणि टेबल्स टाकूनही तुम्ही या जंगलाचा आनंद घेऊ शकता. सो सुंदर अशी रूम आहे वानोशी स्टे मधली. वानोशी फॉरेस्ट होमस्टेबद्दल सांगायचं तर ही जागा म्हणजे लौकिक अर्थाने फक्त रिसॉर्ट नाही, तर हा एक निसर्ग अनुभव आहे. इथे तुम्ही निसर्गातल्या प्रत्येक रूपाचा आनंद घेऊ शकता. निसर्गाचा अनुभव घेताना तुम्हाला मिळणारी शांतता ही अलौकिक आहे. काही जागांबद्दल कितीही कौतुक केलं तरी शब्द अपुरे पडतात. वानोशी फॉरेस्ट होमस्टे ही त्यातलीच एक जागा. हा सुंदर असा अनुभव घेण्यासाठी वानोशी फॉरेस्ट होमस्टेला नक्की भेट द्या.